समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर असतील आणि नक्की समीर ठाकरे तसेच योग पायकर असतील, आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड, मी स्वतः कालराम केने आणि सुभाष धुमाल सर हे देखील गुणलेखनाच्या भूमिकेत आपल्याला स्पर्धेतून पाहायला मिळालेत आणि आम्ही सर्वजण एन्जॉय ग्रुपचा आभार व्यक्त करतोय की ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वांना इथे संधी दिली। चला फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेले आहेत विनोद पाटील आणि सचिन पाटील। मेगा फायनल सामन्याला होते सुरुवात। नक्कीच मित्रांनो पहिल्या दिवसामध्ये 4:04 दुसऱ्या रजनीमधून 4:26 तिसऱ्या रजनीमधून 2:43 आणि आज मेगा फायनल सामना सुरू होतोय 4:15 चला फिल्डिंग लावून घ्या स्वयंभूस्फोट पायगाव जितू गवळीची टीम आणि नक्की संघनायक म्हणून दीपक मडवीला आपण या स्पर्धेतून पाहिलेलं आहे। कोण असेल चॅम्पियन या महेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया। एन्जॉय ग्रुप साठी 2 शब्द मी बोलत आहे, प्लीज ऐकून घ्या सर्वांनी, फक्त एन्जॉय ग्रुप साठी आहे का। दौलत कमाई कुछ ना कमाया, शोहरत कमाई कुछ ना कमाया, ओनली एन्जॉय ग्रुप, हाँ ओनली एन्जॉय ग्रुप। दुनिया में जिसने सब कुछ कमाया उसने कमाई दोस्ती, ओनली एन्जॉय ग्रुप। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। केस महेशजी पाटील असत एन्जॉय ग्रुप तुमचा सदैव कायम राहो। अगदी आपले सर्वचे सर्व सदस्य आणि नक्कीच चांगली स्पर्धा, पहिलं पर्व म्हणून आहे संपूर्ण भिवंडीकरांना या स्पर्धेवर गर्व अशी एन्जॉय ग्रुपची आपण एन्जॉय ट्रॉफी अनुभवतोय। जाऊया आपण अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्राकडे। गोलंदाज झालेत दीपक मडवी, यतीश गवली, नक्कीच आपलं देखील स्वागत आहे। त्यानंतर आमचे राम पाटील असतील, जॉली कामतकर, आपलं देखील कॉम्बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत। नक्कीच दीपक मडवी फायनल सामन्यातील पहिलं पॉवर प्ले जोर घेऊन आलेत स्वयंभूस्फोट पायगाव टीम कडून। पहिला चेंडू विनोद पाटील यांच्यासाठी, नक्कीच जिथे शरीराचा वेध घेतला आहे, बॅट आणि चेंडू मध्ये स्पर्श झाला नव्हता, पहिला चेंडू आला डॉट। अगदी ऑफ कटर चेंडू आपण पाहिलाय, चेंडू पडल्यानंतर काहीसा लेगस्टिकच्या दिशेनं वळवला होता नक्कीच। हा चेंडू तेज तर्रार सोडलाय, क्या बात आहे। सुरुवात तर दीपक मडवीनं 2 डॉट बॉल केलेली आहे, 1 डॉट 1 झाड लावण्याची संकल्पना देखील आपण एन्जॉय ग्रुपची पाहतोय। नक्की सर्व सन्माननीय एन्जॉय ग्रुपचे सदस्य असतील आकाश पाटील, श्यामशेठ चौधरी, दिनेश जोशी, कालीराम म्हात्रे, कैलास पाटील केपी, सदा माली, उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, त्यानंतर नक्कीच पंकज भोईर असतील, सुदर्शन ठाकूर असतील, रमाकांत शिवारी, प्रदीप पाटील आणि इथे विनोद पाटील। धावबादच्या स्वरूपात बाद, पहिलं विकेटचं पतन। पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय, प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय। आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे, 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे। नक्कीच प्रत्येक सामन्यातून विनोद पाटीलनं जॉली कामतकर संघाचे इष्टरक्षक आहेत चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र महत्त्वाच्या सामन्यातून 3 चेंडूमध्ये त्यांना भोपळा देखील फोडता आला नाहीये, थोडेसे नाराज नक्की झाले असतील।
आता नवीन फलंदाज आलेत क्रमांक 3 वर अमोल पाटील. नक्कीच एमपीने देखील ही स्पर्धा खूप एन्जॉय केलेली आहे आणि त्यांचे चिरंजीव ओम पाटील देखील इथे हा सामना पाहण्यासाठी त्यांच्या सोबत आहेत. नक्कीच किरण पाटील असतील, शरदजी म्हात्रे असतील, पंकज चौधरी, वैभवजी चौधरी, अगदी अजिंक्य मडवी देखील आम्हाला जॉईन झालेत. बघूया सचिन पाटील. सचिन पाटीलचा अगदी लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय. काय अप्रतिम चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सचिनचा क्लास चौकार. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील, उमेश जोशी. 4 धावेनं सचिन पाटीलनं आपलं फायनल सामन्यातील अकाउंट ओपन केलाय. ते अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच निशांत गवलीनं देखील या स्पर्धेतून इम्प्रेस केलंय. चांगली फिल्डिंग, चांगला एक झेल देखील त्यांच्या माध्यमातून कालच्या रजनीमधून टिपला गेलाय. 5 चेंडूमध्ये 5 आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा संघनायक सचिन पाटीलच्या बॅटमधून आलेत. बघूया अमोल पाटील पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू खेळतील आणि ते फटका अमोल पाटीलनं उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी, झेलचा अंदाज घेता आला नव्हता. नक्की झेल इथून ड्रॉप झालाय. धीरज होता, प्रयत्न चांगले होते. रात्रीची वेळ आहे. फायनलच्या मॅच मधून दीपक मडवीनं पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे आणि धावा खर्च गेले 7. एक सांघिक यश धावबाच्या स्वरूपात नक्कीच विनोद पाटीलच्या रूपानं स्वयंभू स्फोट पायगाव संघाच्या पारड्यामध्ये पडलेला आहे. नक्कीच जिथून सचिन, अमोल पाटील, अरविंद पाटील, अवी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. बात आहे. पंकज भोईरने तर सांगितलंय की आमची संकल्पना होती 1 डॉटला 1 झाड. चंदन मुकादमच्या या ओव्हरसाठी त्यांनी एका डॉट बॉलला 10 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. क्या बात आहे पंकज भोईर. या स्पर्धेसाठी अपार मेहनत. नक्कीच सामना खेळताना हाताला दुखापत झाली आणि तरी देखील त्यांनी स्पर्धेवरचं प्रेम, आपल्या सहकार्यांवरचं प्रेम कायम ठेवलंय. क्या बात आहे. हा देखील सचिन पाटीलचा आपण चांगला अपडेटचा फटका पाहतोय. सचिन पाटील चांगला क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला, कारण की विनोद पाटील लवकर बाद झाल्यानंतर सचिन पाटीलनं सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. सचिन पाटीलनं आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत, 9 धावा, 1 चौकार, 1 सिंगल, 2 डबल. तर अमोल पाटील 1 चेंडूमध्ये 2, विनोद पाटील 3 चेंडू खेळले, भोपळा देखील फोडता आला नव्हता. 11 धावसंख्या धावून पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. हा फटका उडवला आहे. बघूया नक्कीच प्रयत्न चांगले होते. निशांत गवलीची ते दुसरी धावेची कॉलिंग आणि अमोल पाटील सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचतात. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. संघाची टोटल झाली ती 13. 9 चेंडूमध्ये 13. 11 सचिन पाटील आणि 2 अमोल पाटील. चंदन मुकादमला या अंतिम सामन्यातून दुसऱ्या ओव्हरसाठी चेंडू हातामध्ये दिलाय
येणाऱ्या गोलंदाजीमध्ये राकेश पाटील, जितू गवली या गोलंदाजांना देखील आपल्याला पाहायला मिळेल. 40 संघामधून हे 2 संघ एन्जॉय ट्रॉफीची अंतिम मॅच खेळतात. हा चेंडू सुरेख व्हाईट यॉर्कर चेंडू, कमालीचा चेंडू आपण पाहिलाय. बघू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये व्हाईट यॉर्कर. चंदन मुकादमनं आपल्या कोट्यातील सर्वोत्कृष्ट चेंडूची फेकी केलेली आहे. इथे जे चेंडूला अगदी पॉइंट रिझन मधून केलेत. क्या बात आहे, काय फिल्डिंग आहे. जीवाचं रान करताना क्षेत्ररक्षकाला आपण इथे पाहतोय दिगंबर होते. 7 मध्ये 13 वर सचिन खेळतात, 1 मध्ये 2 वर अमोल पाटील खेळतात. 11 चेंडू मध्ये धावा आल्यात 15. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे देखील अगदी चेंडूला शॉर्ट स्टाक कव्हरला योगेश चांगली फिल्डिंग करतात. 1 सिंगल मिळेल. क्या बात आहे. 2 ओव्हर 8च्या सरासरीनं 1 बाद 16 धावा लागलेत. जॉली कामतगर टीमच्या धावसंख्येवर अंतिम मेगा फायनल सामना आणि 2 ओव्हरमध्ये 16. बघूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये इथून धावांची गती नक्कीच वाढवावी लागेल, कारण की स्वयंभू पायगाव संघाकडे देखील चांगले बॅटिंगला युनिट आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे 2 खेळाडू राकेश पाटील, दीपक मडवी, त्यानंतर जितू गवली, चंदन मुकादम, निशांत, धीरज सारखे चांगले फलंदाज आहेत. रुपेश मुकादम देखील आहे. चंदन मुकादम देखील एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. 2 ओव्हरमध्ये 16 आलेत. आणि बघूया धनराज चौधरी. जितू गवले आलेत. बघूया सचिन पाटील. अगदी संघनायक म्हणून सध्या आपण पाहिलं तर एक चांगली जबाबदारी घेऊन ते हा सामना खेळतात. 8 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावसंख्येवर खेळतात. येथे हा चेंडू स्वेर असेल. जितू गवलीचा 3ऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती 17 अंकावर. 17 धावा. अभि पाटील देखील जॉली कामतगर संघाकडे एक चांगला खेळाडू आहे. हा चेंडू अगदी सरळ बॅटनं केलेला बघूया. दीपक मडवी चेंडूला उचलत आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू उचललाय. क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा जिथे खूप कमी वेळेला फलंदाज आपल्याला झेलबाद होताना पाहायला मिळतात. 13 मध्ये 18. हा चेंडू अगदी अमोल पाटीलचं फुटवर्क चेक केलं आणि त्यानंतर हा चेंडू सोडला होता जितू गवलीनं. दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. दोन्ही खेळाडू अगदी भिवंडी टेनिस बॉल मधले चर्चेची नावं असलेली दोन्ही खेळाडू आहेत. 2 ओव्हर 2 चेंडू. 18 वर 1. जॉली कामतगर. इथे बॅटची आतली कडा लागून चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग रिझनला योगेश उचललाय. योगेश हे सिनियर खेळाडू आहेत स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमचे. नक्कीच जितू गवली यांचे सर्वात आवडते खेळाडू आहेत. क्या बात आहे. प्रत्येक सामन्यातून त्यांना संधी नेहमी दिली जाते. इथे बघूया अगदी स्लोवरचा वापर जरूर केलाय. पंचांचा आला लेगबाईचा इशारा. क्या बात आहे.
धावा येवत कशाही येवत एक एक धावेला खूप मोठी किंमत क्रिकेटमध्ये आहे. सर लेग बाईज आहे. यस, वीस धावा. हा फटका अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं चुकी होणार नाही आहे. निशांत गवली झेलच्या खाली. फलंदाज अमोल पाटील जेलबाद. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन. मग ताकद झोपता आली नव्हती. अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं खडे खडे फटका गेले होते. चांगली विकेट जितू गवलीच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत अरविंद पाटील, सचिन पाटील, अरविंद पाटील, विनोद पाटील हे तीन बंधू या जॉली कामतगर टीम कडून खेळतात आणि तिन्ही बंधूंनी ही स्पर्धा खूप चांगली खेळलेली आहे. इथे फलंदाज अरविंद पाटील आउट. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप चेंडू बॅटला स्पर्श झाला होता आणि टेट एस्टनवर जाऊन आदळलाय. इथे अरविंद पाटीलची मोठी विकेट आणि मैदानामध्ये आवी पाटीलची एंट्री. 3 ओव्हर 20. केस अरविंद पाटील स्वतःवर नाराज, कारण की या महत्वाच्या सामन्यातून विनोद पाटील असतील, अरविंद पाटील असतील, या दोन्ही बंधूंना भोपळा देखील फोडता आला नाहीये. सचिन पाटील मात्र मैदानामध्ये आहेत. आवी पाटील आता 1 ओव्हर खेळायचे आणि 7 विकेट हातामध्ये आहेत. धावा लागलेत 20. बघूया गोलंदाज राकेश पाटील. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट 2025 या क्रिकेटचा महासंग्राम. राकेश पाटील टू सचिन पाटील. इथे बघूया एक सिंगल धाव सचिन पूर्ण केलेली आहे. जितू गवलीने चेंडूला उचललाय. 21 धावा. 19 चेंडू फेकलेत आणि 3 बाद 21 ही धावसंख्या जॉली कामतगर टीमच्या फलकावरती पाहायला मिळते. इथे आवी पाटीलला देखील चेंडूवर फटका खेळता आला नाहीये. चांगल्या लाईन अँड लेंथ अगदी टिचून मारा आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्हीच्या तिन्ही गोलंदाजांना अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आणि राकेश पाटील देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करतात. बघूया सचिनने इथे 1च धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 22. चेंडू टाकून झालेत 21 आणि धावा बनलेत 22. फक्त 3 चेंडू. नक्की संजय नामदेव पाटील पायगाव यांच्याकडून स्वयंभूस्वरूप पायगाव टीमला ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. या चषकावर नाव कोरलं तर त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस.
चांगला फटका आपण पाहतोय. इथे बघूया चांगली फिल्डिंग देखील आहे. दिगंबर, काय चांगली फिल्डिंग. संघाच्या मूल्यवान 2 धावा दिगंबर इथे वाचवलेत. वा, गोलंदाजाला अशी फिल्डिंगची साथ मिळाली तर नक्कीच गोलंदाजाचं मनोबल हे वाढतंय, यात मात्र शंका नाहीये. 24 धावा 22 चेंडू. फक्त आता 2 चेंडू आहेत सचिन पाटीलकडे आणि हा चेंडू अगदी स्क्वेअर विकेट केलेत. बघूया चांगला संपर्क जरूर झाला. इथे देखील चांगली फिल्डिंग. डिफाईन का आणि लॉंग लेग रिझन मधून चेंडूला अगदी स्टॉप केलाय. 26 वर धावसंख्या. भूषण तिथे आहे. राकेश पाटील पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आणि हा शेवटचा चेंडू डीप मिड विकेट रिझनला केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी सचिन पाटील पोहोचलेत. इथे तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सचिनने या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. आणि इथे अंतिम सामन्यातील पहिल्या इनिंग मधून जॉली कामतच्या टीमनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 3 गड्याच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 29 आणि 30